उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शेतीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये अनेक शेतकरी हे वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतामध्ये करत असतात. अशाच पद्धतीचा एक वेगळा प्रयोग आपल्याला इथे जे काही शिरूर तालुक्यामधलं सविन्य गाव आहे त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. इथल्या एका शेतकऱ्याने 50 गुंठ्यामध्ये चक्क 146 टन इतकं उत्पादन ऊसाचं घेतलेलं आहे. बरं, ह्या ऊसाला चक्क 58 ते 60 कांड्या होत्या. कशा पद्धतीने त्यांनी हे उत्पादन घेतलं आणि त्यांना अशा पद्धतीचं यश का मिळालं आपण ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल की हे जे काही तुम्ही उत्पादन घेतले हे कसं मिळालं तुम्हाला आणि एवढ्या कमी क्षेत्रामध्ये एवढं उत्पादन कसं घेऊ शकला? नमस्कार, माझं नाव जयकुमार ज्ञानेश्वर मोठे, राहणार सविंदने, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी जून 2023 साली 265 या जातीचा ऊस लावला होता. तर त्यानंतर ऊस लावताना मी रासायनिक आणि सेंद्रिय खते याचा एक बेसल डोस घेतला लागवडीला. तर त्यानंतर ऊस उगून आल्यानंतर तणनाशक मारल्यानंतर परत एक डोस घेतला आणि नंतर ज्यावेळेस सरी फोडायला आला ऊस 3.5-4 महिन्याच्या अंतराने, तर त्यावेळेस रासायनिक आणि सेंद्रिय याचा परत एक डोस घेऊन सरी फोडली. तर हे करत असताना ऊस असा बसला की म्हणजे खरोखर चांगला एकदम त्याचं व्यवस्थापन केल्यानंतर ऊस एक नंबर बसला. ज्यावेळेस ऊस काय ते 17 महिन्यात झाल्यानंतर तोडणीला आल्यानंतर ऊसाची कांडी 58 ते 60 होती आणि वजन त्याचं एकरी 116 टन बसलं. म्हणजे 50 गुंठ्यामध्ये 146 टन बसला. पाण्याचं व्यवस्थापन कसं होतं शेवटच्या काळात काहीतरी, कारण इथे पाण्याचं थोडं दुर्भिक्ष आहे, शेवटच्या काळात पाण्याचा ताण बसला आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? पाण्याचे नियोजन म्हणजे आमची विहीर बागायती, विहिरीला जर पाणी असेल तरच, आणि आमच्याकडे डिंबे कालवा आहे, उजवा कालवा. तर त्याला पाणी थोडं लेट आल्यामुळं नंतरचे 2 महिने काय ऊसाला पाणी देता आलं नाही, तरी पण ऊस चांगल्या पद्धतीने बसला. तर अशा प्रकारे आपण पाहिलं तर इथे सविन्य गावामध्ये ही असणारी ऊसाची शेती जयकुमार मोठे यांची, आणि याच्यामध्ये त्यांनी जो ऊस घेतला त्याला 58 ते 60 कांड्या ह्या आपल्याला पाहायला मिळाल्या. एकूण त्यांना 146 टन इतकं उत्पादन मिळालेलं आहे. आता हा ऊस त्यांनी जो शेजारचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांच्या हातामध्ये हे उत्पादन येणार आहे. निश्चितच जे शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात त्यांनी जर अभ्यास करून शेती केली तर त्यातून फायदा होऊ शकतो, हेच त्यांनी त्यांच्या उदाहरणामधून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, सविन्य, पुणे.
मोठा नका म्हणून व्हिडिओ मध्ये सगळे येते मोठा घ्या कंटिन्यू चालू ना शूटिंग एक 2 3 4 5 सरासरी 55 पूर्ण ग्राउंडचा घे